ते सांगशील? 4 नंबर नाक्यापासून तर कालीमाता मंदिर पर्यंत त्याच्या समोर पण असेल. आम्ही जाऊन कधी बघितलं नाही, पण दादाला सगळं माहित आहे. जितके पण एरिया येतात सगळं पूर्ण एकूण प्रमाणात पाणी भरतात. छातीवरून जास्त भरतात. आणि असे असे परिस्थिती येतात ज्या दिवशी पाणी भरतात ना आमच्या कलमण्यात, त्या दिवशी खूप त्रास होतो. जेवण सुद्धा नाही भेटत आम्हाला. 2-2 दिवस पर्यंत आम्ही आपल्या लेकराला घेऊन बसतो आणि आम्हाला कोणीच बघायला नाही येत. फक्त दादा येतात, फक्त दादा येतात, आणखी कोणीच नाही. आम्हाला जेव्हा पाणी पण लागते ना तेव्हा आम्ही दादालाच कॉल करतो. आणि ते गोटमारे काका जे आहे ना ते कधीच हेल्प नाही करत, कधीच. बल्कि आमच्यासोबत उलट बोलतात. काऊन बोलतात? आम्ही काही गलत मागणी करतो का? आमचा हक्क आहे त्यांना मागणं. आम्ही काऊन नाही मागू? आम्ही होट देतो तर आम्ही मागूनच, आणि त्यांना द्यायला लागेल. काऊन नाही देतील आम्हाला? आमच्या होट जेव्हा जातात तर आम्हाला द्यायच लागेल. कलमना परिसरात येणारा जो खालचा भाग आहे तिकडे लोकांचा घरात पाणी शिरला, त्याचा नेतृत्व आमचे सचिन खोपरागडे ओबीसी मोर्चाचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष आहे. ते त्यांच्या नेतृत्व करत आहेत. त्यांच्या लोकांच्या घरी पाणी गेला, तो नेहमी शासनाकडे तिकडचे आमदार, तिकडचे नगरसेवक, तिकडचे अधिकारी, तिकडचे झोन मध्ये नेहमी ते निवेदन देत असतात. परंतु काही निवेदन झालं नसल्यामुळे त्यांचा मला फोन आला. तर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या गरीब जो रोज मजुरी काम करणारे गरीब लोक आहे त्यांना नुकसान भरपाई भेटला पाहिजे, म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो. कमिशनर साहेबाला पण आम्ही निवेदन देणार आहे. तिकडच्या परिसरामध्ये नवीन लेआउट डेव्हलप झालेला आहे. 2.5 वर्षापासून महानगरपालिकाचा कार्यकाल संपलेला आहे. महानगरपालिकामध्ये प्रशासन काम करत नसल्यामुळे तिकडचे रोड, तिकडचे आमदार काम करत नसल्यामुळे तिकडच्या परिसरमध्ये आपली स्थानिक विकास निधी तिकडच्या आमदारांनी दिली पाहिजे. परंतु तिकडचे आमदार आहे नितीनजी राऊत निधी देत नाही, प्रशासन काम करत नाही. तिकडच्या रोड तुटलेला आहे, नाला बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे लोकांच्या घरात ड्रेन व्यवस्था बरोबर नाही, गटर लाईन नाही आहे. ते सर्व निवेदन तयार केलेलं आहे. आम्ही मनपा आयुक्त यांना देणार आहे. तिकडच्या परिसरामध्ये रोडची आवश्यकता आहे, ड्रेनची आवश्यकता आहे, गटर लाईनची आवश्यकता आहे. नवीन लेआउट डेव्हलप होत आहे. चांगले आमदार नितीन राऊत काँग्रेसचे, त्यांना आमदार म्हणणं एक म्हणजे अशोभनीय गोष्ट आहे ते, की त्यांनी आमच्याकडे काहीच कामं नाही केले. नितीन राऊतनी अगर त्या नाला पण बनला असता तर लोकांच्या घरापर्यंत पाणी नाही गेलं असतं. आता 2.5 वर्षापासून नगरपालिका नाही आहे, तर आमदाराचं काम आहे की तिथे रोड बनवून देणे, गटर लाईन बनवून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणे. पण ह्या नितीन राऊत सारख्या बेकार माणसानं तिथे काही काम केले नाही. तर मी प्रशासनाला निवेदन द्यायला आलो की इटनकर साहेबाला कोणी तर लक्ष नाही आहे, तुम्हीच आमचे मायबाप बना आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्या. ह्या गरीब जनतेकडे जेवायला काही नाही आहे. 2 दिवस बिचारे उपाशी होते, त्यांना मसाले भात आणि कढी आम्ही वाटली. अजून आम्ही किती करणार? प्रशासनाला हेच विनंती आहे की ज्यांचे जे नुकसान झालंय त्यांना ते नुकसान भरपाई देण्यात यावी. बस माझी एवढीच मागणी आहे.